हॅलो, मी अर्चना. गोष्टी वेल्हाळ अर्चना. आजची जी कथा आहे ना, ती खूप जुनी आहे. अगदी राजे रजवाडे त्यांच्या काळातली. एक खूप मोठा सम्राट होता. सम्राट म्हटलं की त्याच्याकडे सैन्य आलं, लवाजमा आला, सेनापती आले, मंत्रीगण आले, हो की नाही? या राजाला, या सम्राटाला शिकारीचा खूप छंद होता. या सम्राटाच्या ज्या सरदारांचा जो ग्रुप होता, त्या सरदारांमध्ये एक खूप बुजुर्ग, जुना, जाणता असा सरदार होता. पण त्याला ना एक सवय होती. काहीही झालं की हा सरदार कोणत्याही घटनेवर आपली रिॲक्शन अशी द्यायचा की तो म्हणायचा, जे काही होतं ना ते चांगल्यासाठी होतं. सगळ्यांना त्याची ही सवय माहिती झालेली होती. कोणतीही घटना घडो, सरदाराचं आपलं एकच, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. राजाला शिकारीचा छंद होताच. एकदा काय झालं, राजा आपल्या या सगळ्या लवाजम्यासहित लांब लांब जंगलामध्ये शिकारीसाठी गेला. बराच आत आत जंगलामध्ये गेल्यानंतर त्या शिकारीच्या झटपटीमध्ये काय कसं कोण जाणे, पण त्याचीच तलवार त्याच्याच हाताने चालवली गेली आणि अचानकपणे त्याचं एक बोटच छाटलं गेलं. छाटलं गेलं म्हणजे त्या बोटाचा तुकडाच पडला. राजा आणि सगळे लोकच प्रचंड धक्क्यात होते, एकदम अवाक झाले होते. आणि त्याच वेळेला हे आपले सरदार मात्र म्हटले, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. राजा प्रचंड संतापला. एकतर त्याला खूप वेदना होत होत्या. एका योद्ध्याला, एका शिकाऱ्याला असं बोट एखादं छाटून जाणं हे किती अपमानास्पद असू शकतं हे त्याचं त्यालाच माहिती. आणि या अशा सगळ्या कंडिशन्समध्ये सरदार आपला म्हणतोय, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. राजा भयंकर संतापला आणि त्या संतापाच्या भरामध्ये त्यांनी ताबडतोब सांगितलं, हुकूम सोडला की आत्ताच्या आत्ता या सरदाराला उचला आणि तुरुंगामध्ये टाकून द्या. त्याच्या वयाचा विचार केला नाही, त्याच्या अनुभवाचा विचार केला नाही आणि त्याला तुरुंगामध्ये डांबून टाकलं. असेच काही महिने गेले आणि राजाला पुन्हा एकदा त्या शिकारीचं वारं डोक्यात संचारलं आणि पुन्हा एकदा शिकारीला जायचं त्यांनी ठरवलं. तो असंच आपल्या लवाजम्यासहित नेहमीप्रमाणे शिकारीसाठी दूर दूर जंगलात गेला. कसं कोण जाणे, पण त्या सगळ्या लवाजम्याबरोबर त्याची चुकामुक झाली आणि एकटाच राजा घोड्यावर बसत दौडत दौडत खोल खोल आतमध्ये जंगलात शिरला. खूप आत गेल्यानंतर नेमकं झालं काय, ती सगळी आदिवासी लोकांची वस्ती होती, तिथले मूळ रहिवासी. त्या आदिवासींनी या राजाला पकडलं. पकडलं आणि त्यांनी ठरवलं, अरे माणूस आलेला आहे आणि या माणसाचा आपल्या देवतेला बळी द्यायला हवा. म्हणून त्याला बांधून ते ढोल नगारे ताशे त्यांचे वाद्य वाजवत वाजवत ते त्या बळी देण्याची जी जागा असते तिथपर्यंत राजाला घेऊन गेले. राजा प्रचंड हवालदिल झालेला होता. मृत्यूच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचलेला होता. आणि अचानक त्यांच्यामधल्या आदिवाशाने त्याला एका नीट बघितलं आणि त्याच्या लक्षात आलं की अरे, ह्या माणसाला एक बोट नाहीये. मग त्यांच्या भाषेमध्ये काहीतरी डिस्कशन झालं आणि मग त्यांनी ठरवलं की असा हा बोट नसलेला माणूस म्हणजे हा पूर्ण नाही. आणि अशा अर्धवट माणसाचा आपल्या देवतेला बळी कसा बरं द्यायचा? आपल्याला नाही चालणार हा असा माणूस. असं त्यांनी ठरवलं. त्यांचा निर्णय झाला आणि त्यांनी राजाला मोकळं सोडलं. अगदी शेवटच्या क्षणी मृत्यूच्या टोकापर्यंत गेलेला राजा अचानक मोकळा झाला आणि त्याला एकदम हायसं वाटलं. आणि त्या क्षणी त्याला आठवलं ते त्या सरदाराचं बोलणं की जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. राजा कसा बसा परत आपल्या राज्यसभेपर्यंत आला आणि त्यांनी ताबडतोब त्या सरदाराला राज्यसभेत बोलावणं पाठवलं. सरदार आला. आल्यानंतर राजानी घडलेली सगळी घटना त्याला कथन केली आणि म्हणाला, खरंच मी तेव्हा खूप घाईघाईमध्ये आणि गडबडीत तो निर्णय दिला होता. मी असा नीट विचारच केला नाही आणि संतापाच्या भरात तुम्हाला त्या तुरुंगामध्ये डांबून टाकलं. सरदार हसला आणि म्हटला, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं.
राजाला काही कळलं नाही. आता तुम्हाला तुरुंगात इतके महिने राहावं लागलं, यात चांगल्यासाठी काय झालं? सरदार म्हटला, महाराज, मी तुमचा अगदी जुना जाणता सेवक आहे आणि मी तुम्हाला कधीही एकटं सोडलं नसतं. त्यामुळे ह्या वेळी जेव्हा तुम्ही जंगलामध्ये गेला होता ना शिकार करायला, त्यावेळी सुद्धा अगदी शेवटपर्यंत मी तुमच्या बरोबर राहिलो असतो. आणि जेव्हा आपल्याला त्या आदिवासींनी पकडलं असतं, तेव्हा एक अंगठा किंवा ते एक बोट नाही म्हणून तुम्ही तर सुटला असता. पण माझ्यामध्ये तर अशी काहीच कमतरता नव्हती आणि माझा बळी नसता का गेला? त्यामुळे जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. राजाने सुद्धा मतितार्थ ओळखला आणि त्याच्या त्या विचार करण्याच्या वृत्तीला दुजोरा दिला आणि आपला मुख्य सल्लागार म्हणून त्याला बढती दिली. किती वेगळी आणि छान कथा आहे ना, की आपण हे जे काही बघत असतो, करत असतो, त्यामध्ये आपण त्या त्या वेळचे ते जे अनुभव असतात त्या तुकड्यांपर्यंत जातो. ते जे अनुभव असतात त्याच्यावर विचार करतो आणि ते तिथंच सोडून देतो. तेवढ्यापुरते आपले निर्णय घेऊन आपण मोकळे होतो. मग ते निर्णय कधी कधी बरोबर ठरतात, कधी चूकही ठरतात. पण जगाकडे बघताना एका वेगळ्या फ्रेम मधून आपण बघतो का? हे अनुभवांचे तुकडे एकत्रित येऊन कॅनव्हासवरती कदाचित एखादं वेगळंच चित्र रेखाटलं जात असेल, याचा आपण कधी विचार करतो का? आपण जेव्हा समोरच्या त्या घडलेल्या घटनेवरती आपली रिॲक्शन देतो, तेव्हा हे सगळं लक्षात घेऊन आपण बोलतो का? खरंच असं जेव्हा कधी होईल ना, आपल्या बाबतीत घडेल ना, तेव्हा आपण थोडंसं थांबूया, एक खोल श्वास घेऊया आणि मगच आपली रिॲक्शन देऊया. लाईफ ॲज अ होल बघण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. खरं ना?